नमस्कार, मी सिद्धांत. आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हा मॅथमॅटिक्स पार्ट 1 मधला फर्स्ट चॅप्टर चालू केलेला आहे. प्रॅक्टिस सेटमधले काही प्रॉब्लेम्स झाले होते. आता त्या पुढचे प्रॉब्लेम्स आपण घेणार आहोत. तर बघा, प्रॅक्टिस सेट 1.1 मधला क्वेश्चन नंबर 2 मधला 4th नंबरचा हा क्वेश्चन आहे. यामध्ये आपल्याला दोन सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले आहेत. सायमल्टेनियस इक्वेशन याचा अर्थ काय असतो? दोन इक्वेशन दिलेले आहेत, सोबत आहेत ते. सायमल्टेनियस या शब्दाचा अर्थ काय? सोबत आहेत. बघा, 5m - 3n = 19. बघा, x आणि y हे व्हेरिएबल असतात, पण इथं काय व्हेरिएबल आहे? m आणि n हे व्हेरिएबल आहे. 5m - 3n = 19 आणि m - 6n = -7. हे आपल्याला दोन इक्वेशन दिलेले आहेत. हे इक्वेशन नंबर आहे 1, हे इक्वेशन नंबर आहे 2. आता आपल्याला m आणि n पैकी एक व्हेरिएबल आपल्याला कॅन्सल करायचा आहे. कॅन्सल करण्यासाठी आपण काय करणार आहोत? सिंपल मॅथमॅटिकल ऑपरेशन, ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन आपण वापरणार आहोत. पण हे वापरण्याआधी आपल्याला इक्वेशन ऑब्झर्व करून ॲडिशन केलं तर m कॅन्सल होईल किंवा n कॅन्सल होईल किंवा सबस्ट्रॅक्शन केलं तर कॅन्सल होईल का, हे आपल्याला विचार करावा लागेल. बघा, जेव्हा साईन सेम असतात, जसं की इथं पॉझिटिव्ह आहे, इथं सुद्धा पॉझिटिव्ह आहे, इथे निगेटिव्ह आहे, इथे सुद्धा निगेटिव्ह आहे, असं जेव्हा असेल तेव्हा सिम्पली आपण सबस्ट्रॅक्शन करून काय करू शकतो? एक व्हेरिएबल कॅन्सल करू शकतो. पण कंडिशन काय आहे? त्या व्हेरिएबल सोबत असणारा कोइफिशियंट म्हणजे काय? इथे m सोबत आहे 5 आणि n सोबत आहे 3. हे काय असलं पाहिजे? दोन्ही इक्वेशनमध्ये सेम असलं पाहिजे. तर बघा, ह्या दुसऱ्या इक्वेशनमध्ये सेम नाही आहे. इथे आहे 5, इथे आहे 1, इथे आहे 3, इथे आहे 6. मग आपण सबस्ट्रॅक्शन केलं तरी व्हेरिएबल कॅन्सल होत नाही. मग अशा वेळी आपल्याला काय करावं लागेल? आधी ह्याचे जे कोइफिशियंट आहेत ते सेम करून घ्यावे लागतील. बघा, इथं 5m आहे. समजा मी ठरवलं की मला m कॅन्सल करायचं आहे. तर m कॅन्सल करण्यासाठी इथं मला काय पाहिजे? 5 पाहिजे, म्हणजे 5 पाहिजे मला इथे. इथे 5 कसं येणार आहे? तर सेकंड इक्वेशनला मला काय करावं लागेल? 5ने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे गुणावं लागेल. म्हणजे बघा, फर्स्ट स्टेप काय करू आपण? मल्टिप्लाय इक्वेशन 2/5, म्हणजे समीकरण 2ला 5ने गुणून, बरोबर. समीकरण 2ला आपण काय करू? 5ने गुणू. बघा, हे इथे घ्या. काय करायचं आहे? आता मी हे 5 असं अंडरस्टँडिंगसाठी लिहितो. तुम्हाला लिहायची काही गरज नाही आहे. सेकंड इक्वेशनला काय करणार आहोत आपण? 5ने मल्टिप्लाय करणार आहोत. म्हणजे 5 इन ब्रॅकेट m - 6n = -7 × 5. बघा, दोन्ही साईडला, म्हणजे डावी बाजू असेल आणि उजवी बाजू असेल, दोन्ही बाजूला आपल्याला काय करायचं आहे? 5ने मल्टिप्लाय करायचं आहे. काय होणार आहे? 5 × m, म्हणजे काय येईल इथे? 5m मायनस 5 × 6 काय येणार आहे इथे? 30n = 7 × 5 काय येणार आहे? 35. हे काय आहे? मायनसमध्ये. एक पॉझिटिव्ह आहे आणि एक निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह काय येतं मल्टिप्लिकेशनमध्ये? निगेटिव्हच येतं. त्यामुळे इथे -35 आलेलं आहे. तर आता बघा, हे आपल्याला भेटलं इक्वेशन नंबर 3. आता तुम्ही ऑब्झर्व करू शकता. बघा, इक्वेशन नंबर 1 मध्ये आणि इक्वेशन नंबर 3 मध्ये दोन्हीकडे काय आहे? 5m आणि 5m. दोघांचं पण साईन काय आहे? पॉझिटिव्ह आहे, अधिकचं आहे दोघांचं पण साईन. म्हणजे आता आपण सिंपल सबस्ट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी जर केली इक्वेशन नंबर 1 आणि 3ची, तर आपल्याला काय होऊ शकतं? त्या इक्वेशनमध्ये एक व्हेरिएबल म्हणजे इथला m व्हेरिएबल काय होऊ शकतो? कॅन्सल होऊ शकतो. मग आपल्याला तेच करायचं आहे. काय करणार मग आपण इथे? एक वाक्य लिहिणार, सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 3. म्हणजे समीकरण 3 मधून 1 वजा करून. मग समीकरण 3 कोणतं आहे? हे आहे. मग हे लिहा, 5m - 30n = -35. हे इक्वेशन आहे 3. फर्स्ट इक्वेशन कोणतं आहे? एक हे आहे. हे लिहा, 5m - 3n = 19. हे इक्वेशन आहे 1. ह्याचं काय करायचं आहे? आपल्याला वजाबाकी करायची आहे, म्हणून इथं सबस्ट्रॅक्शनचं साईन द्या. बघा, आपण वाक्यच लिहिलेलं आहे, त्यामुळं आपण इथं सबस्ट्रॅक्शनचं साईन दिलं. बघा, सबस्ट्रॅक्शनचं साईन दिल्याच्यानंतर प्रत्येक अंकासमोर जे चिन्ह आहे ते काय होईल? उलट होऊन जाईल. म्हणजे इथं अधिकचं होतं तर मायनस झालं, इथे मायनस आहे तर काय होणार आहे? पॉझिटिव्ह होणार आहे. हे 19 काय आहे? पॉझिटिव्हचे आहेत, तर हे काय होईल? निगेटिव्हचे होतील. मग आता सबस्ट्रॅक्शन बघा काय होईल? 5m मधून -5m कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे एक व्हेरिएबल काय झाला इथे? कॅन्सल झाला. इकडे काय होईल? बघा, 30 काय आहेत? अधिकच्या आहेत, 30 अधिकच्या आहेत आणि 3 काय आहेत? 30 काय आहे? वजाचा आहे.
इथे काय आहे बघा, 30 काय आहे वजाचा आहे आणि 3 काय आहे पॉझिटिव्ह आहे. एक पॉझिटिव्ह आहे आणि एक निगेटिव्ह आहे. म्हणजे इथे काय होणार आहे, वजाबाकी होणार आहे. 30मधून 3 गेल्याच्यानंतर किती उरले, 27 27 उरले. आणि वजाबाकीमध्ये काय करतो आपण, मोठ्या संख्येचं चिन्ह देतो. म्हणजे इथे काय येईल -27. n हा व्हेरिएबल जशास तसा आपल्याला इथे लिहावं लागेल. आता काय होईल बघा, इकडे दोन्ही पण बघा साईन काय आहे, सेम आहे. म्हणजे ह्यांचं काय होणार आहे, ॲडिशन होणार आहे. म्हणजे बघा ॲडिशन करा, 9 + 5 14 म्हणजे 14. 4 लिहा, हातचा आला 1, 4 आणि 1 5 म्हणजे काय येईल -54. आता काय होईल, हा जो कोइफिशियंट आहे n सोबत हा इथे ठेवायचा नाही, हा आपल्याला तिकडे घेऊन जायचा आहे. म्हणजे n = -54 डिवायडेड बाय -27. मायनस मायनस काय होईल, इथे पॉझिटिव्ह होऊन जाईल. आणि 27 2 जा 54 म्हणजे n = 2. 27 2 जा 54, n = काय आली व्हॅल्यू 2 आली. म्हणजे सबस्ट्रॅक्शन केल्याच्यानंतर एक व्हेरिएबल कॅन्सल झाला होता m, एकच व्हेरिएबल उरला. म्हणजे आपल्याला काय भेटलं, लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल भेटलं. आणि आपण ते सॉल्व्ह केल्यानंतर एका व्हेरिएबलची किंमत आपल्याला 2 भेटली. आता सिम्पल आपल्याला काय करायचं आहे, ॲक्टिव्हिटीमध्ये जशी ओळ होती त्याच प्रकारे आपल्याला फॉलो करायचं आहे. बघा, पुट किंवा प्लेस असंही आपण लिहू शकतो. प्लेस n = 2 इन इक्वेशन. आता कुठल्या इक्वेशनमध्ये ठेवू मी, इथे पण ठेवू शकतो, इथे पण ठेवू शकतो. पण मी काय करतो, हे इक्वेशन निवडतो कारण इथं m काय आहे, सिम्पल आहे. म्हणजे आपलं एक कॅल्क्युलेशन वाचेल. मग पुट n = 2 इन इक्वेशन 2, इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करतो. इक्वेशन 2 काय आहे, m - 6n = -7. हे काय आहे, इक्वेशन नंबर 2 आहे. मग आता n ची किंमत काय करायची आहे, आपल्याला इथे ठेवायची आहे. म्हणजे m -6 × 2 = -7. इथे काय होणार आहे, मल्टिप्लिकेशन होणार आहे, म्हणजे गुणाकार होणार आहे. m -6 2 जा 12 = -7. हे 12 काय करायचे आहेत, आपल्याला समीकरणाच्या त्या बाजूला घेऊन जायचे आहेत. म्हणजे इकडं निगेटिव्ह असलेले 12 ते काय जातील, तिकडे जातील. म्हणजे काय होईल, इथे साईन चेंज पण करावं लागेल तुम्हाला. म्हणजे m = +12 - 7 म्हणजे 12 - 7 येईल. म्हणजे m ची किंमत काय आली तुमची 5. m = 5. मग सर्वात शेवटी आपलं एक्झाम्पल सॉल्व्ह झाल्याच्यानंतर एक ओळ लिहायची आहे. तर ती काय असेल, सोल्युशन इज m, n. बघा आपण x, y लिहित होतो, इथं काय लिहिणार आहोत आपण, m, n m ची किंमत काय आहे, 5 आहे. बघा पहिलं जे व्हेरिएबल आपण लिहिलं तीच किंमत आपल्याला इथे लिहावी लागते. m 5, n किती आलेला आहे 2. म्हणजे हे सिम्पल सोल्युशन आहे. ठीक आहे, प्रॉब्लेम समजलाच असेल. आपण पुढचा प्रॉब्लेम घेऊ. तर चला प्रॅक्टिस सेटमधला पुढचा प्रॉब्लेम घेऊ. बघा, क्वेश्चन नंबर प्रॅक्टिस सेट 1.1 मधला क्वेश्चन नंबर 2 मधला 5th नंबरचा हा प्रॉब्लेम आहे. इथे आपल्याला 2 इक्वेशन दिलेले आहेत. पहिलं इक्वेशन काय आहे बघा, 5x + 2y = -3 आणि x + 5y = 4 हे 2 इक्वेशन दिलेले आहेत. बघा, आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला जे व्हेरिएबल दिलेले आहेत त्या व्हेरिएबल सोबतचा जो अंक आहे म्हणजे कोइफिशियंट आहे तो आपल्याला चेक करायचा आहे. बघा, इथे असणारा कोइफिशियंट x सोबतचा वेगवेगळा आहे. इथं काही नसतं म्हणजे 1 असतं. इथं 5 आहे तर इथं 1 आहे, इथे 2 आहे तर इथे 5 आहे. तर कुठलाही कोइफिशियंट सेम नाही आहे. मग आपल्याला एलिमिनेशन करण्यासाठी आधी कोइफिशियंट काय करावं लागेल, सेम करून घ्यावं लागेल. तर इथे आपल्याला काय पाहिजे, 5 पाहिजे. सिम्पल, जास्त विचार करू नका. इथे जे असेल ते, इथे जो कोइफिशियंट असेल पहिल्या इक्वेशनमध्ये त्याच कोइफिशियंटने दुसऱ्या इक्वेशनला काय करा, मल्टिप्लाय करा. म्हणजे इक्वेशन इथं 5 येण्यासाठी, या इक्वेशनमध्ये 5 येण्यासाठी आपल्याला ह्या पूर्ण इक्वेशनला काय करावं लागेल, 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग काय होईल, मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 5. म्हणजे या इक्वेशनला आपण काय करणार आहोत, 5 ने मल्टिप्लाय करणार आहोत. मागच्याच एक्झाम्पलमध्ये जसं केलं, बोथ साईडला इक्वेशनच्या 5 ने आपण मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे 5 × 4 म्हणजे RHS आणि LHS डावी बाजू आणि उजवी बाजू दोन्ही बाजूला आपल्याला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. तर 5 × x काय झालं, 5x + 5 × 5 25y = 5 × 4 20. हे इक्वेशन झालं 3. बघा, आता इक्वेशन नंबर 3 मध्ये आणि इक्वेशन नंबर 1 मध्ये x सोबतचा जो कोइफिशियंट आहे तो काय आहे, सेम आलेला आहे. मग आता x ला कॅन्सलेशन करण्यासाठी तुम्हाला कळतं इथं साईन पण सेम आहे, कोइफिशियंट पण सेम आहे. तर आपल्याला सिम्पली काय करावं लागेल, सबस्ट्रॅक्शन करावं लागेल. म्हणजे सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 3. इक्वेशन नंबर 1 या 3 मधून आपल्याला सबस्ट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी करायची आहे. तर इक्वेशन काय येईल बघा, 5x + 25y = 20. इक्वेशन नंबर 3. आणि इक्वेशन नंबर 1 आपल्याला मायनस करायचं आहे. तर इक्वेशन नंबर 1 काय आहे,
5x प्लस 2y इज इक्वल टू -3. हे इक्वेशन नंबर काय आहे? 1 आहे. याचं काय करतोय आपण? सबस्ट्रॅक्शन, म्हणजे इथं निगेटिव्हचं साईन द्या. मग इथे पॉझिटिव्ह आहे तर हे होईल निगेटिव्ह, इथे निगेटिव्ह आहे तर हे होईल पॉझिटिव्ह. निगेटिव्ह घेतल्याच्या नंतर पूर्ण इक्वेशनमध्ये जे साईन असतील ते काय होतील? चेंज होतील. तर हे 5x आणि हे 5x झालं कॅन्सल. 25 मधून 2 मायनस झाले तर किती उरले? 23y इज इक्वल टू 20 प्लस 3, म्हणजे हे काय आलं? 23. म्हणजे y, आता हा कोइफिशियंट काय होईल? तिकडे घेऊन जावं लागेल. y इज इक्वल टू 23 डिवायडेड बाय 23. 23 कॅन्सल, काय आलं? 1. म्हणजे y ची व्हॅल्यू काय आली? 1. बघा, y ची व्हॅल्यू जी 1 आलेली आहे ती इक्वेशन नंबर कुठल्याही म्हणजे 1 किंवा 2 मध्ये पुट करून आपण x ची व्हॅल्यू काढू शकतो. तर मी काय करतो? y ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करतो, कारण काय आहे? इथं x सोबत एखादा कोइफिशियंट नाही आहे. तर आपलं कॅल्क्युलेशन काय होईल? सिम्पल होईल. तर बघा, पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 2. इक्वेशन नंबर 2 मध्ये काय करतो मी? y इज इक्वल टू 1 ही व्हॅल्यू पुट करतो. म्हणजे इक्वेशन काय आहे? x प्लस 5y इज इक्वल टू 4. तर y इज इक्वल टू 1 ही व्हॅल्यू काय करायची आहे? इथे पुट करायची आहे, ठेवायची आहे. म्हणजे x प्लस 5 इंटू 1 इज इक्वल टू 4. म्हणजे x प्लस 5 इज इक्वल टू 4. आता हे 5 काय करावं लागतील आपल्याला? तिकडच्या साईडला म्हणजे उजव्या बाजूला आपल्याला घेऊन जावे लागतील. x इज इक्वल टू 4 मायनस 5, म्हणजे x इज इक्वल टू काय आलं? -1. शेवटी आपल्याला एक ओळ लिहावी लागेल. सोल्युशन इज x, y इज इक्वल टू 1, -1. हेच तुमचं सोल्युशन असेल. ठीक आहे, प्रॉब्लेम समजलाच असेल. तर सिम्पली प्रत्येक प्रॉब्लेममध्ये सॉल्व करत असताना आपल्याला व्हॅरिएबल कोणता कॅन्सल करायचा आहे हे पहिलं ठरवावं लागेल. त्याच्यासोबतचा कोइफिशियंट सेम असेल तर सोपं असेल, म्हणजे सोपं होईल आपल्याला सॉल्व करायला. आणि जर सेम नसेल तर एक स्टेप वाढेल की आपल्याला सेम करून घ्यावं लागेल. तर मल्टिप्लाय कशानं करायचं ते तुम्ही कोइफिशियंट बघून ठरवा. हा प्रॉब्लेम समजलाच असेल. आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊ. 6 नंबरचा हा प्रॉब्लेम आहे. इक्वेशन फर्स्ट काय आहे बघा? 1/3x प्लस y इज इक्वल टू 10/3. हे इक्वेशन 1 आहे. 2x प्लस 1/4y इज इक्वल टू 11/4 इज इक्वल इक्वेशन नंबर 2 आहे. बघा, अशा प्रकारच्या प्रॉब्लेममध्ये छेदामध्ये म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये एखादा जर अंक असेल तर तो कॅन्सल करा आणि कॅन्सल केल्याच्या नंतर आपल्याला सिम्पल इक्वेशन भेटतील. तर बघा, या 3ला जर कॅन्सल करायचं असेल तर मला काय करावं लागेल? 3ने मल्टिप्लाय करावं लागेल पूर्ण. म्हणजे सिम्पल सांगायचं म्हणजे तर बघा, अशा प्रकारच्या प्रॉब्लेममध्ये आधी तुम्हाला सिम्प्लिफिकेशन करावं लागेल. डिनॉमिनेटरमध्ये जो अंक आहे त्याच अंकाने त्या इक्वेशनला मल्टिप्लाय करा. म्हणजे बघा, सोपं इक्वेशन तुम्हाला भेटून जाईल. बघा, इथे डिनॉमिनेटरमध्ये काय आहे? 3 आहे. तर मी या इक्वेशनला काय करतो? 3ने मल्टिप्लाय करतो. बघा काय होईल? मल्टिप्लाय इक्वेशन 1/3. 3ने आपण मल्टिप्लाय करू या इक्वेशनला. म्हणजे काय होईल बघा? 3 इन ब्रॅकेट 1/3x प्लस y इज इक्वल टू 3 इंटू 10/3. बघा, 3ने मल्टिप्लाय केल्याच्या नंतर हे 3 कॅन्सल होईल, म्हणजे ब्रॅकेटच्या बाहेर फक्त x येईल. आणि या yला 3ने मल्टिप्लाय केल्याच्या नंतर काय होईल? 3y इज इक्वल टू हे 3 आणि हे 3 कॅन्सल होईल, म्हणजे काय? 10 आलं. म्हणजे आपल्याला एक इक्वेशन भेटलं, x प्लस 3y इज इक्वल टू 10. हे इक्वेशन नंबर झालं आपलं 3. बघा, सिम्पल झालं इक्वेशन. सेकंड इक्वेशनच्या डिनॉमिनेटरमध्ये 4 आहे, तर सेकंड इक्वेशनला काय करू आपण? 4ने मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाय इक्वेशन 2/4. तर बघा काय होईल? 4ने मल्टिप्लाय करू. 4 इन ब्रॅकेट 2x प्लस 1/4y इज इक्वल टू 4 इंटू 11/4. 4 इंटू 2 काय होईल? 8x. 4 इंटू 1/4 काय होईल? कॅन्सलेशन होऊन जाईल. फक्त काय उरेल? y इज इक्वल टू हे 4 आणि हे 4 कॅन्सल होतील, म्हणजे काय उरलं? 11. हे इक्वेशन नंबर झालं 4. बघा, 3 आणि 4 ह्या पहिल्या इक्वेशन 1 आणि 2 पेक्षा सोपे झाले. आता इथे तुम्ही बघू शकता, अगेन इथला कोइफिशियंट आणि इथला कोइफिशियंट सेम नाही आहे, तर आपल्याला सेम करून घ्यावा लागेल. बघा, जर मी 8ने इक्वेशन नंबर 3ला मल्टिप्लाय केलं तर इथं काय भेटू शकतं मला? 8x. मग आपल्याला तेच करायचं आहे. मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 3 या इक्वेशनला मल्टिप्लाय करतोय. कशानं? 8ने. का? इक्वेशन नंबर 4मध्ये x सोबत कोइफिशियंट काय आहे? 1 आहे. म्हणून मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 3/8. म्हणजे काय होईल बघा? 8 इन ब्रॅकेट हे जशास तसं x प्लस 3y इज इक्वल टू 8 इंटू 10. म्हणजे काय होईल? 8x प्लस 8 इंटू 3 म्हणजे काय झालं? 24y इज इक्वल टू 8 इंटू 10 80. हे इक्वेशन नंबर 5 भेटलं आपल्याला.
बघा आता इक्वेशन नंबर 3मध्ये आणि इक्वेशन नंबर 5मध्ये दोन्हीकडे काय आहे 8x आहे. म्हणजे आपल्याला हे कॅन्सल करायचं असेल तर सिंपल आपण सबस्ट्रॅक्शन करून हे कॅन्सल करू शकतो. मग सबस्ट्रॅक्ट इक्वेशन नंबर 5 फ्रॉम 4. इक्वेशन नंबर 4मधून आपल्याला इक्वेशन नंबर 5 काय करायचं आहे सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. तर लिहा इक्वेशन नंबर 4 काय आहे 8x + y 8x + y = 11. आणि इक्वेशन नंबर 5 काय आहे 8x + 24y 8x + 24y = 80. हे इक्वेशन नंबर आहे 4 आणि हे इक्वेशन नंबर आहे 5. ह्याचं काय करणार आहोत आपण सबस्ट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी. बघा साईन चेंज करावं लागेल. इथं पॉझिटिव्ह आहे तर निगेटिव्ह येईल, इथे 80 पॉझिटिव्ह आहे तर निगेटिव्ह येईल, बरोबर. हे पण निगेटिव्ह होईल. सबस्ट्रॅक्शन करा 8x कॅन्सल होतील, 1y आहे बरी आणि खाली काय आहे -24y आहे. तर काय उरेल इथे -23y = बघा इथे काय होईल 11 पॉझिटिव्ह आहे आणि 80 निगेटिव्ह आहे. 80 मायनस 11 करा आणि येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. म्हणजे काय द्यावं लागेल निगेटिव्ह द्यावं लागेल साईन. म्हणजे काय उरलं 69. आता काय करू आपण आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे -69. आता हा व्हेरिएबल आपल्याला तिकडे घेऊन जायचा आहे y = -69 डिवायडेड बाय -23. मायनस मायनस काय होईल प्लस होईल. 23 3 जा 69 म्हणजे y = काय आलं 3. आता बघा एवढं सगळं केल्याच्या नंतर एका व्हेरिएबलची आपल्याला किंमत भेटली आणि ही किंमत आपल्याला एका इक्वेशनमध्ये ठेवल्याच्या नंतर आपल्याला काय भेटेल x व्हेरिएबल भेटेल. आता कुठे पण ठेवू शकतो आपण, असं नाही आहे की 1 आणि 2 मध्येच ठेवा. आपण कुठेही ठेवू शकतो, 1 मध्ये ठेवू शकतो, 2 मध्ये ठेवू शकतो, 3 मध्ये ठेवू शकतो, 4 मध्ये ठेवू शकतो, 5 मध्ये ठेवू शकतो. बघा इथे हे इक्वेशन मला सोपं वाटतं तर या इक्वेशनमध्ये ठेवू. पुट y = 3 इन इक्वेशन नंबर 3. इक्वेशन नंबर 3 का घेतलं कारण x सोबत कुठलाही कोएफिशियंट नाही आहे म्हणून मी इथे पुट करतोय. तर इथे ठेवा इक्वेशन नंबर 3 काय आहे x + 3y = 10. हे इक्वेशन नंबर 3 आहे. y = 3 ही व्हॅल्यू कुठे ठेवायची आहे इथे y च्या जागेवर ठेवायची आहे. म्हणजे x + 3 × 3 = 10. x + 9 = काय आलं 10. हे 9 काय जातील तिकडे जातील. इकडे पॉझिटिव्ह आहे तर ते तिकडे गेल्याच्या नंतर काय होतील निगेटिव्ह होतील. म्हणजे x = 10 - 9 म्हणजे x ची व्हॅल्यू काय आली 1. म्हणजे लास्टला आपल्याला जी ओळ लिहायची आहे ती लिहायचं बघा x = 10 - 9 म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू काय भेटली x = 1. शेवटी आपल्याला एक ओळ लिहायची आहे सोल्युशन इज x, y x ची व्हॅल्यू काय आली 1 आणि y ची व्हॅल्यू काय आलेली आहे 3 आलेली आहे. इथेच आपला हा प्रॉब्लेम संपतो. बघा आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट सांगतो. आपलं सोल्युशन म्हणजे काय असतं ही किंमत आपल्या ह्या दोन्ही इक्वेशनपैकी कुठेही ठेवली आपण x आणि y ची व्हॅल्यू तर दोन्ही पण इक्वेशन काय होतात सॅटिस्फाईड होतात. बघा आपण सिम्पली थोडक्यात करून बघू. x ची व्हॅल्यू काय आलेली आहे 1 आलेली आहे म्हणजे 1/3 × काय आलं 1 प्लस y ची व्हॅल्यू काय आलेली आहे 3 आलेली आहे. इथे y ची व्हॅल्यू ठेवू 3 = 10 / 3 म्हणजे काय आलं 1/3 + 3 = 10/3. बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 3 जा 9 आणि हा 1 / 3 म्हणजे 10/3 बरोबर आहे. 9 + 1 = 10 10/3 = 10/3 म्हणजे RHS आणि LHS सॅटिस्फाईड होतं. ठीक आहे तर हा प्रॉब्लेम इथे संपतो. हा प्रॉब्लेम समजलाच असेल. थोडा वेगळा प्रॉब्लेम होता तर सिम्पली एकच लक्षात ठेवा अशा प्रकारचे जर प्रॉब्लेम आले तर डिनॉमिनेटरमध्ये जो अंक आहे त्याच अंकाने त्याच इक्वेशनला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला सिम्पल इक्वेशन भेटतं आणि आपला प्रॉब्लेम काय होतो सॉल्व्ह करायला थोडासा सोपा होतो. इथून पुढच्या स्टेप तर जसं आत्तापर्यंत आपण केलेलं आहे तसंच करायचं आहे. ठीक आहे तर मी इथे थांबतो. प्रॉब्लेम समजलाच असेल. हा प्रॉब्लेम थोडासा वेगळा होता. थोडंसं परत ह्याला सॉल्व्ह करून बघा आणि पुढचे काही प्रॉब्लेम असतील 1-2 स्वतः ट्राय करण्याचा प्रयत्न करा. नाही आले तर आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये शिकणारच आहोत. थँक्यू.